मंडळी, गुड मॉर्निंग. तर इकडे वाजते सकाळचे 5:30 आणि माझा अलार्म झाला की अनघा पण माझ्यासोबत उठते आणि छान असं तिला ब्रश करते आता अनघा आणि फ्रेश होते आहे, कारण त्यानंतर तिला मिल्की प्यायचं असतं, छान छान काही काही खायचं असतं. तर माझी अट असते की ब्रश करूनच काहीही खायचं. इकडे मी सुद्धा असं जिमला जायला छान असं फ्रेश होते आहे. मी 5लाच उठले, थोडं फ्रेश वगैरे झाले, आता ब्रश करते आहे आणि जिमला जायला रेडी होते आहे. आणि इकडे मी अनघासाठी असं दूध गरम करायला ठेवलेलं आहे छान छान. इकडे अनघा बस झाले, तोंड धुतले, तोंड नाही पुसले बेटा, चेहरा नाही पुसले बेटा, पुसून घे. इकडे सूर्य निघायच्या आधी मी अनघा तिचे पप्पा आम्ही उठून गेलेलो होतो. खूप छान वाटतं. इकडे माझं आवरून घेतलं मी, अनघाचं पण सगळं आवरून दिलं, छान डायपर वगैरे चेंज करून दिलं, मिल्की पाजून दिली आणि इकडे मी अशी रेडी झाले जिमला जायला. फ्रेश वाटतं एकदम सकाळी सकाळी उठल्यावर, कारण आता 2 दिवसाची गॅप पडलेली होती जिममध्ये. आता मी जाते आहे, 2 दिवसाची गॅप पडली होती, आता परत सगळं असं जडजड वाटणार आहे, कारण गॅप पडल्यावर असं वाटतं की नव्याने सुरुवात होते आहे. बघू आता कसं काय वाटतं आणि मला काय काय इक्विपमेंट तिथे आलेलं आहे ते बघण्याची उत्सुकता खूप आहे माझ्या जिममध्ये. इकडे फॅमिलीचा सपोर्ट तितकाच महत्त्वाचा असतो. बघा अनघाचे पप्पा आता मला जायचं असल्यामुळे तिचं गरम दूध गार करून देत होते तिला पिण्यासाठी. इकडे आमची छोटीशी अनघा मिनी म्यावसारखी करून मिल्की पित आहे. सकाळी सकाळी तिला मिल्क खूप आवडते. सकाळी उठल्याचे अनेक फायदे तुम्ही तर ऐकलेच असतील, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. सो असं फ्रेश वाटतं होतं. हॅलो गाईज, तर दिवसाची अशी सुरुवात झालेली आहे 5 वाजतापासून. छान फ्रेश झाले, मग काय काय सगळं झालं तुम्ही बघितलं. आता मी जाते आहे जिमला, कारण 2 दिवसापासून जिम बंद होती. आजच ती सुरू झाली आहे. काहीतरी तिथे इक्विपमेंट वगैरे आलेले होते ते लावण्यासाठी. सो आता जाते आहे बघू, कारण गॅप आली ना परत तेवढंच वेट भारी भारी वाटतं जे आपण पुट ऑन करतो. सो आता बघू कसं काय वाटतं 2 दिवसाची गॅप पडल्यानंतर. तुम्ही बघाच इतकं सगळं असतं. चला बघूच, बनून राहा. रोज मी घरून थोडंफार वॉर्मअप करून जात असते, पण मला वाटलं मला उशीर होत आहे, सो मी पटकन गेले आणि जाताबरोबर काय बघितलं तर जिम उघडायचीच होती. मला वाटलं मी उगाच लवकर आले, थोडं घरी थांबले असते तर थोडंफार वॉर्मअप घरीच झालेलं असतं. सो फायनली तिथे पोहोचले आणि बघू आता जिम उघडतं. सो फायनली जिम उघडलं आणि मी आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यावर बघते तर काय नवीन नवीन खूप सारे इक्विपमेंट आले होते. काही जे सिंगल होते, जे डबल आलेले होते, कारण भरपूरदा वेट करावं लागतं ते करायला. त्याच्यामुळे खूप छान वाटतं ते जिममध्ये गेल्यावर. आणि काय होतं ना, 2 दिवसाची गॅप पडलेली होती, त्याच्यामुळे मी घरी काहीच केलं नाही सांगते तुम्हाला. कारण घरी असतो ना आपण काहीच करत नाही. आपल्याला जेव्हा बाहेर जायला मिळतं तेवढं तरी व्यायाम होतं, पण घरी काहीच होत नाही. आणि तिथे गेल्यावर असे छान छान कोट जे बघायला मिळतात, वाचायला मिळतात, त्याने तर आणखीच मोटिवेट वाटतं व्यायाम करायला. जिममध्ये आलेली आहे आणि सुरू करते आपलं वर्कआउट. वॉर्मअप मी घरूनच करून येत असते, पण आज वॉर्मअप काही मी घरून करून आले नाही. सो आता इथे येऊन करणार आहे, कारण वॉर्मअप केल्याशिवाय कुठलीही एक्सरसाइज सुरू करायची नाही, ॲज यू नो दॅट. सो माझा होता बॅक एक्सरसाइज डे, त्याच्यामुळे बॅकला जे जे स्ट्रेंथ देणार ते सगळे एक्सरसाइज मला ट्रेनरनी करायला लावले. सो मी इकडे लागले बॅक एक्सरसाइज करायला. सो फर्स्ट मी इथे घेतलं द सीटेड केबल रोपचं, त्याच्यामुळे बॅकला खूप सपोर्ट मिळतो आणि बॅकमध्ये स्ट्रेंथ येते. आणि जेन्युन माझा एक्सपिरियन्स सांगते, जेवढं काही इथे करते ना त्याच्यामुळे खरंच एक थकवा कमी येतो. जे मला आधी दम यायचा तो सुद्धा कमी झालेला आहे. प्रत्येकाचे 15-15चे 3 सेट्स करावं लागतात. सो मी इथे तेच पूर्ण माझे करून घेतलेले. प्रत्येक एक्सरसाइज नंतर म्हणजे जे जे आपण सेट्स करतो जिममध्ये, त्याच्यानंतर वॉटर इनटेक तर इम्पॉर्टंट आहे, कारण इतकं हेवी वर्कआउट होतं त्याच्यामुळे खूप स्वेट आउट होतं आणि एनर्जी लो होते. त्याच्यामुळे एनर्जी मेंटेन ठेवायला वॉटर इनटेक इम्पॉर्टंट आहे. जसं की तुम्ही बघत आहे 25चं वेट सेट करून मी एक्सरसाइज करायला लागले. सुरुवातीला अशी प्रॉपर एक पोझिशन घेतली, ज्या कम्फर्टेबल पोझिशन ज्याच्यामध्ये आपल्याला काही त्रास नाही होणार. त्याच्यानंतर अशी रॉड हातात घेतली आणि असं वेट सेट करून मी पुल करायला लागले डाऊनवर्ड साईडला. खूप छान वाटतं. सुरुवातीला सगळ्या गोष्टी मला खूप हार्ड जायच्या आणि खूप डिफिकल्ट वाटायच्या, पण आता जसं जसं म्हणतो ना प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी शक्य आहे. आता 2 सेट आणखी बाकी. त्यानंतर मला असं रिअलाईज झालं की 25 जरा कमी होते. त्यानंतर मी 30 सेट केलं आणि 30 सेट केल्यानंतर आता मी सेकंड राऊंड करते आहे. सेकंड राऊंड पण खूप छान वाटला. आता जसं जसं प्रॅक्टिस होत आहे ना, वेट आता कमी वाटायला लागतं, त्याच्यामुळे माझ्या स्ट्रेंथनुसार मी वेट वाढवते आणि सगळ्या गोष्टी करत जाते. कारण जसं जसं आपल्याला सोयीस करून तेवढं वेट घ्यावं लागते, त्याने आपली स्ट्रेंथ बिल्ड होते.
त्याच्यानंतर मला वाटलं की 30 पण कमी होतं. त्याच्यानंतर मी 35 सेट केलं. ये आणि 35 सेट करून परत माझे सेट्स केले. त्यानंतर असं डंबल घेऊन पण खूप सारे एक्सरसाइज केल्या. त्यानंतर मी असं रॉड घेतला, रॉडनी अशी एक्सरसाइज केली बेंड होऊन थोडंसं. मग माझ्या ट्रेनरनी म्हटलं की थोडंफार हे केल्यानंतर तुला जर व्यवस्थित वाटलं कम्फर्टेबल तू घेऊ शकतेस एवढं, तर त्याच्यामध्ये वेट पण टाकशील. तर इकडे मी रॉड घेतला ना, त्याच्यामध्ये वेट पण टाकलं 2.5 किलोचं. सो इथे वेट आणि रॉड घेऊन मी अशी एक्सरसाइज करते आहे. आता सुरुवात करते करायला. सुरुवातीला थोडं जड वाटलं, पण जसं जसं मी करत गेले एक सेट हार्ड वाटतो, त्याच्यानंतर 2 सेट काही हार्ड वाटत नाही. आणि नॉर्मली काय असतं, जे मला रिलेट करतील जे लोक राईट हँडनी जे कामं करतात ना, त्यांना लेफ्ट हँडनी उचलायला खूप डिफिकल्ट जातं. त्यानंतर हा एक रॉड आहे, त्याला 10 kgची प्लेट लागलेली आहे, प्लस त्याला ट्रँग्युलर याने असं मला पुल अप अँड डाऊन असं करायचं आहे. असे मी 15-15चे 3 सेट केले. खूप सुरुवातीला तर हार्डच वाटते, कारण फर्स्ट टाईम केलेलं आहे मी हे सगळं, आणि 10 kgची आहे त्याच्यामुळे तर आणखीनच वाटते. त्याच्यामुळे ही एक्सरसाइज पण मी पहिल्यांदाच केली. इक्विपमेंट हे नवीन आलेलं आहे, त्यातलंच हे एक आहे. सो मला सुरुवातीला इतकं हे वाटलं, जेव्हा ट्रेनरने करून दाखवलं, मी त्यांना म्हटलं भैया मैं नहीं कर पाऊंगी, मुझे नहीं लगता मैं कर पाऊंगी. त्यांनी म्हटलं आप करोगे. आणि एक केला ना, मला इतकं छान वाटलं, इतकं कॉन्फिडंट वाटतं. सुरुवातीला आपल्याला जेव्हा वाटतं ना की नाही करू शकणार आणि जमायला लागतं ना, खूप कॉन्फिडन्स येतो आणि खूप बरं वाटतं. मी इझिली बाकीचे 2 सेट्स पण करून टाकले 15-15चे. खूप बरं वाटतं आहे. आणि ते ॲपसाठी आहे. आणि इकडे परत 7.5 किलोचे मी हे प्लेट्स घेतलेले आहेत. त्याने साईड असं क्रंच करावं लागते, बेंड व्हावं लागते प्रत्येक साईडला. सो इथे प्लेट्स घेतले मी आणि आता माझी मी एक्सरसाइज करते आहे. जिम जॉईन जेव्हा मी केलं ना, तेव्हा मला इतकं त्रास व्हायचा, माझा हात वर नाही जायचा, मला चालायला डिफिकल्ट जायचं. पण जसं माझ्या ट्रेनरने सांगितलं तसंच झालं. ते बोलले की जसं जसं तू प्रॅक्टिस करणार, जसं जसं तुला सगळ्या इक्विपमेंट जुन्या होणार, तुला आपोआपच दुखणं कमी होणार. आणि तसंच झालं. जे जे मला त्रास वाटत होतं, जे जे मला इक्विपमेंट केल्यावर त्रास व्हायचे, ते खरंच कमी झाले आता. त्याची काय म्हणतात तीव्रता खूप खूप कमी झाली. आणि केल्यावर ना इतकं छान वाटतं आणि फील गुड फिलिंग मिळते. चला आता घरी जाऊया. मी आता घरी आली आहे. तुम्ही सगळं एक्सरसाइज बघितलं. हो, सुरुवातीला असं वाटतं मी करू शकणार की नाही, पण जो ट्रेनर आहे तो खूप छान आहे. प्रत्येक वेळेस मोटिवेट करतो की तू करू शकतेस. तो तेवढंच बरं वाटतं आणि हिंमत येते आणि मी करून दाखवते. सुरुवातीला माझे नखरे असतात नेहमी, हे मी करू शकणार का, आणि मग करायला जाते तर खूप इझी वाटते. असं तुमच्यासोबतही होतं का, मला नक्की सांगा. बघा किती घाम आलेला आहे. हो, बेटर फ्युचर, हा घाम खूप जरुरी आहे. चला आता देऊ आणि आपल्या कामाला सुरुवात करते. मी जिमला गेल्यावर अनघाचे पप्पा गेले अनघाला गार्डनमध्ये घेऊन. त्यांनी तिकडून येता डोसा आणला आणि माझी अनघा छान असा हेल्दी डोसा एन्जॉय करते आहे. कोडपरी माझी क्यूटा डॉल. तुम्ही बघितलंच, असं असते माझं मॉर्निंग रुटीन. सकाळपासनं 5 वाजतापासून सुरू होते. मी उठली की अनघास पण माझ्यासोबतच उठते. त्याच्यामुळे तिला फ्रेश करायचं, तिला दूध पाजायचं, त्यानंतरच मला जिमला जायला मिळतं. तिचं सगळं आवरून देते. त्यानंतर मी जिमला जाते, वर्कआउट करते, घरी येते, परत थोडाफार नाश्ता वगैरे होतो आणि कामाला सुरुवात होते. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की स्वतःसाठी ॲटलीस्ट सगळ्यांनी कमीत कमी 1 तास तरी डेली काढलाच पाहिजे. कारण आज जर तुम्ही स्वतःला वेळ देणार नाही तर भविष्यात तुम्हाला हॉस्पिटलमध्ये वेळ द्यावं लागेल. आय थिंक हे कुणालाच आवडणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने व्यायाम करा, जिम करा, योगा करा, जे जे काही करायला मिळत असेल ते नक्कीच करा. स्वतःच्या आरोग्याला जपा, कारण हीच तुमच्या भविष्याच्या आनंदाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही आहात तर जग आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या तब्येतीला जपा. तब्येत चांगली राहिली तर आपोआप सगळे आनंदी राहतो आणि आपण एक व्यक्ती आनंदी राहिलो की संपूर्ण घरसुद्धा आनंदी राहतं. त्याच्यामुळे प्रत्येकाने जिम योगा करायलाच पाहिजे. मला वाटते लेडीज वर्गाने ते जास्तच तब्येतीला जपायला पाहिजे. कारण भविष्यात जे काही प्रॉब्लेम होतात, कॉम्प्लिकेशन्स येतात, मेनोपॉज आहे किंवा PCOD आहे, त्या सगळ्यांना नक्कीच क्युअर व्हायला जिम योगा नक्कीच मदत करतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी योगा करायलाच पाहिजे, जिम करायलाच पाहिजे आणि स्वतःच्या तब्येतीला जपा. हेच माझं म्हणणं आहे. स्वतःसाठी कमीत कमी दिवसातून 1 तास तरी काढा. हीच माझी सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. भविष्यात जे काही तुम्हाला कॉम्प्लिकेशन होणार
काय म्हणतात नी पेन, जॉईंट पेन, ते सगळ्याची तीव्रता खूप कमी होते व्यायाम वगैरे केल्याने. नाहीशी होते असं मी म्हणणार नाही, पण त्याची तीव्रता खूप कमी होते, नाहीच्या बरोबर होते. त्याच्यामुळे सगळ्यांनी तब्येतीला जपा, काळजी घ्या आणि योगा करा, व्यायाम करा, स्वतःच्या तब्येतीला जपा. सो अशा प्रकारे हा व्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्लॉग किंवा असेच नवनवीन व्लॉग बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत बाय बाय गाईज, लव यू ऑल. व्यायाम करा, आरोग्य जपा. तुम्ही आहात तर जग आहे. परत मी रिपीट करते. बाय बाय, लव यू ऑल.